Hello guys, this was second day in Bhutan, and from this day we were starting to explore Bhutan, and our first day was in Phunot Choling. So we were just ready आणि त्यांनी आम्हाला पहिले तर त्यांच्या पद्धतीने स्वागत केलं. So after welcome them, they were welcoming us, and Spruha was not knowing how to hold that. They had also welcomed all of us, also our ladies. Spruha circle Samisha didीचं सुद्धा झालं. Then we get to know how to hold that. So they have also welcomed us in Bhutan. And so we were just ready, and you can see the view out of our window. The nature was so clean, and this was our first monastery. It was in Phunot Choling, nearby road of Thimphu. ॲक्च्युली हा कॉपी आहे, ह्याची मेन कॉपी तिबेटनमध्ये आहे असं त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. दॅन आफ्टर विजिटिंग दिस मोनास्ट्री वी वर हेल्डिंग फॉर नेक्स्ट. सगळ्यात चांगली गोष्ट जी आम्ही भूटानमध्ये बघितली ती होती तिथला नेचर अँड त्यांचा मेंटेनन्स ऑफ एव्हरीथिंग. यू कॅन सी सगळीकडे ग्रीनरी अँड ग्रीनरीज होती, कुठेच तुम्हाला त्याच्यानंतर वी वर सो बोर्ड इन बस. सो आता आम्ही खेळत होतो लुडो इथे. सगळ्यात पहिले हर्ष गेलेला तर अजूनपर्यंत जातोय आणि हे चीटिंग करतात. आता तिघ जणांनी टीम अप केलं आणि मला मारायला बघतात. सो जलस अबाउट मी. हा अँड मग मध्येच आम्ही थांबलो एका साईट सीनसाठी. सो वी ऑल हॅव कॅप्चर्ड सम व्हिडिओज अँड फोटोज हिअर. आणि आम्हाला त्याने असं सांगितलं की जेवढे पण ब्रिज भूटानमध्ये आहेत ते सगळे आपल्या इंडियन गव्हर्मेंटनी बिल्ड केलेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला काहीच काम नव्हतं, सगळेजण झोपलेले. आम्ही तिघंजणच जागे होतो आणि समीक्षाताई झोपली होती. सो आम्ही तिच्यासोबत जरा मस्ती करत होतो. असेच टाइमपास आणि मस्ती करत आम्ही फायनली पोहोचलेलो थिम्फूमध्ये. Then we reached at our hotel, and this was our hotel Ashura. and त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन सगळे रेडी झालेलो फॉर शॉपिंग. ये अँड दिस वॉज दी मार्केट ऑफ टिम्फू. ॲक्च्युली आमच्या गाईडने आम्हाला सांगितलेलं की ह्याच्यापेक्षा रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मार्केट भेटेल पारोमध्ये. But we think that why should we not explore this market, but we didn't find anything, so we returned back to our hotel and we were done with our dinner. Then we had a small celebration, and this was all for today. Meet you in next vlog of Bhutan. Bye.